तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते। बदलापुरातील आरोपी तुषार आपटेला भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पद जाहीर झाले। तुषार आपटे बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील खासगी शाळेचा सचिव आहे। तर बदलापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। या संदर्भातच अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। तर स्वप्नील, काय सांगाल की बदलापुरातून राजकीय एवढी मोठी घडामोड समोर येते आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच बदलापूर लैंगिक अत्याचारातील सह आरोपी तुषार आपटे यांना भाजपाकडनं स्वीकृत नगरसेवकाचं पद देण्यात आलं होतं। मात्र हे पद जाहीर झाल्यानंतर बदलापूर शहरातून राजकीय नेते मंडळींकडनं तसंच बदलापूरकडनं आणि राज्यभरातून त्यांना त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच त्याच्यावर विरोध दर्शवण्यात आला आणि मग त्याप्रमाणे त्याच्यानंतर भाजपाने तो निर्णय घेतला आणि तसेच जे आरोपी आहेत तुषार आपटे यांनी आता आपला राजीनामा द्यायचं जी माहिती आहे ती आपल्या भाजपाच्या सूत्रांकडे आपल्याला मिळालेली आहे। जी, तर स्वप्नील, तुषार आपटे यांची स्वतःची याबद्दल काही प्रतिक्रिया आली का? त्यांनी स्वतः हे जाहीर केलंय का कुठे? सध्या अशी कुठलीही त्यांनी आपल्याला अजून माहिती दिली नाही। मात्र त्यांनी त्या भाजपा जे वरिष्ठ मंडळ आहेत त्यांना त्यांनी माहिती दिलेली आहे की जे प्रकारे जी बातमी सध्या प्रसारित झाल्यानंतर मी मला जे स्वीकृत पद दिलेलं आहे त्याचा मी राजीनामा देत आहे आणि अशी माहिती आपल्याला भाजपच्या नेत्यांकडून मिळाल्यामुळं आपण ती माहिती मिळाली आहे। मात्र थोड्या वेळात ते राजीनामा ते देणार आहे आणि त्यानंतर आपल्याशी त्यांच्याशी संवाद होणार आहे। जी जी, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण बदलापुरातून एक महत्त्वाची बातमी पाहतोय। तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का, आता असा सवाल उपस्थित होतोय। तुषार आपटे हे बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील खासगी शाळेचे सचिव आहेत आणि त्या संदर्भात आता त्यांच्यावर टीका सुद्धा होतीये।